नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये एक अशी हस्ती तुमच्या सगळ्यांशी भेट घ्यायला आलेली आहे. फक्त नाव सांगितल्यानंतर देखील त्याच्या पुढे आणि मागे काही राहण्याची गरज नाही, कारण हे नाव संपूर्ण महाराष्ट्र फार चांगल्या पद्धतीनं ओळखतं, जवळून ओळखतं आणि महाराष्ट्राच्या अतिशय जवळचं असलेलं अशा पद्धतीचं नाव आहे. मी स्वागत करतो आमचा सगळ्यांचा मित्र आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव. खूप भारावल्यासारखं होतं. एवढं सगळं आपल्या अगोदर अशी चांगला आपला आवडता लाडका बेडका असं म्हणलं की जरा टेन्शन, लवकर नाव घ्या असं होतं मला, की अरे लवकर नाव घ्या. कारण लहानपणी असं काय होत नाही ना रे, ये चाल सिद्धे आचाल तिकडे असं होतं ना. आता जरा आपल्याकडे आलेले आहेत आपले लाडके, असं झालं ना की जरा टेन्शन यायला लागते की लवकर नाव घ्या, लवकर नाव घ्या. मला कल्पना आहे ही सगळी औपचारिक काय खरं तर, पण ही करावी लागते अर्थात. ऍक्टर म्हणून किंवा माणूस म्हणून खूप बरं वाटतं की आपल्याला एवढं सगळं बोललं जातं, आपलं एवढं प्रेम आहे यार. पण एक सिद्धा म्हटलं की जास्त आपुलकी वाटते, रादर हे एवढं सगळं म्हणण्यापेक्षा. सुरुवात करूया आपल्या गप्पांना. 4 इडियट्स नावाचा चित्रपट घेऊन आता रसिकांच्या समोर येतो आहेस. अनेक प्रोजेक्ट आणखीन बॅक टू बॅक आहेच. मला चित्रपटाविषयी ऐकायचं आहेच आणि त्याच्याविषयी तू आलेला नाहीस याच्या अगोदर, त्याच्यामुळे आमचे प्रेक्षक जे आहेत, जे सिद्धार्थ जाधवला फक्त स्क्रीनवर ओळखतात, पण ऑफ स्क्रीन सिद्धार्थ जाधव मला आज उलगडायचा आहे, त्याच्यामुळे तेही सगळं विचारणार आहे. नाही, मला खूप म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मला खूप वेळा बोलण्यात आलं होतं, पण माझ्याच काही गोष्टींमुळे मला येता आलं नाही. पण आल्यानंतर खूप बरं वाटतंय की मिस केलं, पण बरं आहे ना की जेवढं देर आहे दुरुस्त आहे, त्यामुळे दुरुस्त घेऊन आलेलो आहे. सुरुवात करूया तुझ्या चित्रपटापासून. 4 इडियट्स अर्थात 3 इडियट्स आणि 4 इडियट्स असं काहीतरी असेल की काय, असं पटकन डोक्यामध्ये येईल लोकांच्या. पण नेमकं काय आहे आणि तू काय करतो आहे? नाही, मला म्हणजे आता मी बरेच सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी 4 इडियट बद्दल बोललोय आणि अजून बोलतोय. पण मला हा प्रश्न खूप कॉमन आहे की 4 इडियट 3 इडियट मध्ये काय फरक आहे. पण इडियट सोडलं तर काही फरक नाहीये. म्हणजे मुळात दोघांमध्ये साम्य हे आहे की दोन्ही एंटरटेनमेंट व्हॅल्यू फिल्म आहेत. 3 इडियट मास्टरपीस आहे, खूप चांगला सिनेमा आहे, वेगळा आहे. 4 इडियट एक वेगळ्या पद्धतीचा चांगला सिनेमा आहे, ज्यात मनोरंजन आहे. पण आता काही लोकांनी सिनेमा पाहिला असेल, काही बघत असतील, आता काही बघणार असतील, तर विनोदापुरतं मर्यादित न राहता हा सिनेमा एक वेगळ्या लेवलवर जातो. आणि ती गोष्ट मला या सिनेमाची खूप आवडली होती स्क्रिप्ट लेवलला, म्हणून मी हा सिनेमा करायचं ठरवलं होतं आणि ती खूप छान पद्धतीने झाली आहे. पण 3 इडियट्स आणि 4 इडियट याच्यात काहीच फरक नाही. उलट असेल तर आमच्याकडे इडियट जास्त आहे असं म्हणून, इकडे 3 होते, आमच्याकडे 4 आहेत. अदरवाईज फक्त लोकांचं मनोरंजन करावं. आणि म्हणजे मलाही अगोदर थोडं नाव असं का असावं असं मला मी दिग्दर्शकाला विचारलं. मी जरा स्पष्ट आहे स्क्रिप्टच्या बाबतीत, किंवा मला जे वाटतं ते मी तोंडावर विचारतो किंवा क्लिअर करून घेतो किंवा बोलतो की हे असं का आहे, असं का नाही ते मला सांगा. जर मी कन्व्हिन्स असेल, म्हणजे मी मुळात स्वतःला असं म्हणतो की जर हा सिनेमा ऍज अ ऑडियन्स म्हणून बघत असेल, मला पटत असेल तर मी करेन, अदरवाईज नाही. तर मी त्याला विचारलं की 4 इडियट का नाव, काय वेगळं नाव ठेवू, काहीतरी 4 मित्रांचीच गोष्ट आहे तर. पण नाही सर, 4 इडियट. मिलिंद कवडे जो दिग्दर्शक आमचा, त्याला एका बाबतीत मी खूप मानला की त्याचा पहिला सिनेमा आणि त्याने त्या सिनेमावर खूप वर्किंग केलं होतं आणि त्याला जसा हवा तसा सिनेमा त्याने केलाय. सिनेमा दिग्दर्शकाचं माध्यम आहे, त्याला ज्या पद्धतीने कर त्याच पद्धतीने करतो आणि त्यांनी मिलिंदने तो या पद्धतीने केलाय. त्याने मला सांगितलं की हे टायटल मी 3 इडियटच्या अगोदर रजिस्टर केलं होतं आणि मला 4 इडियट ऍप्ट वाटतं नाव आणि असं तसं वगैरे. आणि मी बोललो ठीक आहे, आता तू कन्व्हिन्स आहेस तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण फक्त सजेशन देऊ शकतो. पण सिनेमा झाला, आता तो रिलीज पण होतोय, तर आता मला वाटतं की त्या चौघांसाठी म्हणजे 4 इडियट व्यतिरिक्त नाव मला नाही,
4 वेडे हेच घडू, म्हणजे यांच्या आयुष्यात असंच घडू शकतं आणि हे वेळेत असू शकतात. त्यामुळे ते ऍप झाले नाव, त्यामुळे 4 इडियट. बाकी असं 3 इडियटशी तर खरंच काही संबंध नाही. एकूणच आता काही तुझे चित्रपट पाहिले तर तू तुझ्या जी काही इमेज आहे ती इमेज चेंज करण्याचा सुद्धा अनेक ठिकाणी प्रयत्न केला. उदाहरणार्थ शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये तू एक वेगळा कॅरेक्टर प्ले करण्याचा प्रयत्न केला होतास, विलन करण्याचा प्रयत्न केला होतास. कॉमेडी हे एक तुझ्यावर पडलेली छाप आहे, त्याच्यामुळे त्यातल्या प्रकारच्या भूमिका तुझ्याकडे येणार यात वाद नाही. पण मुळात सिद्धार्थ जाधवला स्वतःला काय वाटतं? मुळात मी प्रामाणिकपणे सांगू का की आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतले विद्यार्थी होतो, आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतले नट आहोत. मी मगाशी आपण जस्ट इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या अगोदर बोलत होतो ना की मी पहिला आता जरा बरा दिसतो, पहिला जरा खांग्या होतो. तर लुक हा खूप मोठा क्रायटेरिया असतो टेलिव्हिजनसाठी, की तुमचं अगोदर कसे दिसता. आणि मी स्वतःला त्या पठडीत मानत नाही किंवा मी दिसतो तसा की एक लुक लगेच असा प्रभावित वा आला राजविंडा असं काही होत नाही. त्यामुळे टॅलेंट हे नंतर असतं, ते असतं पण नंतर येतं. एकांकिका स्पर्धांनी आम्हाला डायरेक्ट टॅलेंट दाखवायची संधी दिली. ते रूप बीप काय बघू नका, पोराला येतो, धमाल करतो, मजा करतो, वा. तर टॅलेंटमुळे आम्ही लोकांसमोर आलो. त्यामुळे मी जसा दिसतो, माझी एकंदर बॉडी लँग्वेज किंवा एकदम पेहराव जो अगोदर होता त्यात मला जास्त विनोदी कामं सूट होतो किंवा मी त्यात जास्त कम्फर्टेबल होतो. मी एक ऍक्टर आहे, त्यांचं खूप चांगलं वाक्य आहे, ते मी नेहमी डोक्यात ठेवतो की मी डॉक्टर आहे, मी त्याच्यात एक स्पेशलिस्ट असतो की नाही, कोणी कानाचा हाताचा, तसा एक मी विनोदाचा डॉक्टर आहे. मी बाकी सगळं केलं पण मी त्यात स्पेशलिस्ट आहे, त्यामुळे मला तशी कामं येतात. तसं मी सुरुवातीपासूनच विनोदी कामं करणार हे ठरलं होतं, कारण एक स्वभाव तसा असतो, आपल्याला आवड असते, त्यात आपल्याला टायमिंग असतं, त्यात आपण असं करू शकतो, असं सगळं ते एक बेसिक जे नॉलेज असतं ते तसं होतं ऍज अ ऍक्टर म्हणून. त्यामुळे मी ते काम करणार आणि मी आयुष्यभर ते काम करणार हे मी ठरलेलं आहे. पण माझ्याकडे वेळ आहे, मला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करायला माझ्याकडे प्रचंड वेळ आहे. म्हणजे मी सुरुवातीला विनोदी कामं करत होतो, छाप पडली नाटकातून, सिरियल मधून, मग कुठेतरी सिनेमा मिळाला. मग सिनेमातही मी पहिली वेगळी कामं करून मला माहित नाही मला किती अप्रिशिएट करतील लोक, की आधीच कधी सिरियस करून रडून बिडून आला आणि असं लगेच अप्रिशिएट होईल असं मला नाही वाटलं. तुमच्यात ज्या गोष्टी म्हणजे असं म्हणतात ना की पहिल्या बॉलला सिक्सर मार, मग तू किती पकाव बॅट्समन असशील पण तुझ्यावर नाही की इम्प्रेशन येतं, नाही मारू शकतो भाई. मग त्याला मग 8व्या नंबरवर 7व्यावर पाठवतात, मग 4थ्यावर पाठवतात, मग तिकडे भलं तर 40 रन करतो 100 बॉल खाऊन, मग तो 1 डाऊन मग असा येऊ शकतो. तसं पहिलं इम्प्रेशन तुमचं खूप महत्वाचं पाहिजे. मग तुमच्यात जे गुण आहेत ते तुम्ही दाखवले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की टायमिंग वाईज बरं आहे माझ्याकडे, किंवा एक देहबोली तशी आहे, एक तुमचा अपिअरन्स बाबा विनोदी कलाकारासारखं काहीतरी आहे म्हणून तुम्हाला लोक अप्रिशिएट करतात. तर ते आवडल्यानंतर सिद्धू आला, सिद्धू मस्त करतो रे, सिद्धू छान करतो रे. तर मला म्हणत नाही की छाप पडली, बरं सुरुवातीला तेच काम करत होतो. मग मला शिवाजीराजे भोसले सारखा सिनेमा मिळतो ज्यात एक वेगळा काम करण्याचा दिग्दर्शक एका नटाकडून वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे क्रेडिट महेश मांजरेकर सरांचं किंवा संतोष मांजरेकर सरांचं आहे. कारण तू जसं म्हणालास की विनोदी कलाकार आहे, मग तो सिरियस आला. म्हणजे लोचक आहे की विनोदी कलाकार हसतात तेव्हा लोक हसतात, रडतात तेव्हा हसतात. तर ते काहीतरी ऍक्टरचं एक थोडंसं काय बोलतो ते आपण म्हणूया की थोडं ते ड्रॉबॅक म्हणूया माझ्या मते, की माझ्या मते मला एक ऍक्टर व्हायचंय, सुपरस्टार किंवा हे माझ्या डोक्यात नाहीच आहे. हे लोकांचं प्रेम आहे किंवा तुम्ही म्हणता म्हणून स्टार, हे सगळे वेगळे आहेत. पण एक ऍक्टर म्हणून नाव असणं खूप गरजेचं असतं, एक अभिनेता म्हणून, की ज्यात तू वेगवेगळ्या पठडीची कामं करू शकतोस आणि लोक तुला अप्रिशिएट करू शकतात. तर माझ्या नशिबानेच मला खूप छान पद्धतीने साथ दिली की शिवाजीराजे भोसले सारखा सिनेमा महेश मांजरेकर, संतोष मांजरेकर किंवा महेश सरांनी तो एक विश्वास टाकणं ऍक्टरवर की याचं इम्प्रेशन असं आहे किंवा आबा विनोदीच कामं करतो पण हा करू शकतो का. आणि प्रत्येक ऍक्टरमध्ये ती अबिलिटी असते की आता जो सलग रडारडाची कामं काय हे करायचं असेल तर त्याला काहीतरी वाटतं की आपण एक काहीतरी धमाल कॉमेडी करू. एक जो विनोदी काम करणार असतो त्याला वाटतं की आपण एक काहीतरी चटका लावणारं काम करू, नाविन्याचा शोध प्रत्येक, आणि प्रत्येकाला ते वाटतं की वेगळं करावं. आणि पण ऍक्टरला किती वाटत असलं तरी समोरचा दिग्दर्शक जो असतो त्यांनी तेवढा विश्वास टाकणं गरजेचं असतं. आणि मग त्याचा विश्वास सार्थ ठेवण्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत घ्यावी लागते. पोलीस स्टेशन, अंडरवर्ल्ड, कोणाची ओळख असेल तर विचारायचं. उस्मान पारकर लगेच सगळ्यांची
म्हणजे ते गिव्ह अँड टेकचं काम आहे. आणि माझ्या नशिबाने मला शिवाजीमुळे ते कुठेतरी ब्रेक मिळाला असं आपण म्हणू की शिवाजीराजे भोसलेमध्ये एक छोटीशी भूमिका होती ती त्या उस्मान पारकरची. तो एक विलन आहे, तो त्या भोसलेला त्रास देतोय, तर तिथे कोणतरी घमका कोणतरी पाहिजे होता. पण महेश सरांनी म्हटलं की सिद्ध्या करणार. पण त्याचं नावही अगोदर खूप वेगळं होतं, ते एक विनोदीच कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न होता सरांचा की ते थोडंसं आपण. पण नंतर सरांनी ते बाजूला काढलं, कारण त्यांच्या मते होतं की व्हिलन जर मोठा असेल तर हिरो जास्त मोठा होतो. आणि ती वेगळी जबाबदारी होती, कारण सचिन खेडेकर असे ताकदवर अभिनेते आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीतले आणि त्यांनी अप्रतिम काम केलं त्या सिनेमामध्ये. तर त्यांच्यासमोर वगैरे असं बोलणं आणि ते खरं वाटणं याच्यासाठी महेश सरांनी खूप मेहनत घेतली. त्याच्यामुळे विश्वास टाकला आणि एकदा विश्वास टाकला की आपलं म्हणजे ते एकांकिका स्पर्धेतलंच आपलं ते एक 5 मिनिटासाठी दिले, आपल्याला 5 मिनिटं दिलेत ना चोपून यायचं. एक म्हणजे पॅडी म्हण किंवा मी सगळ्यांमध्ये हे भिनलेलं आहे, कारण आम्हाला फुल लेंथ रोल एकांकिकेमध्ये कधी मिळालं नाही. तुम्ही 5 मिनिटं माझ्या काळात जा, त्यामुळे ती आपला विश्वास टाकलाय ना, मग दिग्दर्शकाचा विश्वास सार्थ ठरवणं ही मोठी जबाबदारी असते. नक्कीच. आणि म्हणून ते झालं. म्हणून मग इब्राहिमभाई आला. मग म्हणजे मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत सर्वोत्कृष्ट काम किंवा माझ्या ऍज अ ऍक्टर म्हणून माझ्याकडून चांगलं काम म्हणायचं तर लालबाग परळ मधला स्पीड ब्रेकर. तर तो म्हणजे त्याची गंमत मी जर सांगतो की सरांना सर माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, सरांना ऍक्टर म्हणून मी आवडतो, पण त्यांना मी आवडतो म्हणून प्रत्येक सिनेमात असावा असं त्यांचा हट्ट नसतो. महेश सरांना त्यांच्या कॅरेक्टरला करेक्ट वाटणारा अभिनेताच ते घेतात. हे पाहिजे तो किती जवळचा आहे किती चांगला आहे याच्याशी त्यांना काही संबंध नसतो. ऍज अ डिरेक्टर म्हणून करेक्ट आहे ना ऍक्टर तर ते त्याला घेतात. हे त्यांचं ठरलेलं म्हणजे काकस्पर्शमध्ये त्यांच्यामध्ये की ऍक्टर मोठा नाही, ते कॅरेक्टर मोठं आहे, ती व्यक्तिरेखा मोठी आहे, त्याला न्याय देणारा ऍक्टर पाहिजे. ह्या ऍक्टरसाठी असं काही नसतं त्यांच्याकडे. काकस्पर्शमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुला किती व्हाईट कलरला दिसणारच नाही तर तुला घेऊन काय करू मी, म्हणून आपल्या जवळच आहे म्हणून एक छोटासा रोल द्यावा असं त्यांचं नसतं. त्यामुळे लालबाग परळमध्ये त्यांनी एका वेगळ्या ऍक्टरला कास्ट केलं. त्यांनी मला सांगितलं सिद्धा तू इथे कुठे दिसतच नाहीस मला, तर तुला घेऊन वेस्ट करण्यात काय अर्थ नाही. माझं नाटक काम चालू होतं आणि मग एक दिवशी सरांनी सांगितलं की तू करणार. बोलो सर मी करणार. केस कापावे लागतील. बोललो कापेन सर. नाटकाचे शो बंद करायला लागतील. बोलो करेन सर. बोलून दाखवा करायला लागेल. ओके सर. मग त्यांनी ना त्यांच्या डोक्यात एक कॅरेक्टर होतं त्या स्पीड ब्रेकरचं. ते त्यांना हवं तसं त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. त्यांनी स्वतः माझे केस कापले ते झिरो मशीन हिरोगिरी नाही पाहिजे हंग करून बारीक बारीक ठेवलेत. असले बंदूक तुझको देखा था मैंने क्रॉफर्ड मार्केट में, तुम ले रही थी फल चुन चुन के बास्केट में. सेल्समैन हो या व्यापारी, मैनेजर या कर्मचारी, सभी की तरक्की का एक ही सोर्स, रैपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स. क्या नालों की हुई सफाई? क्या बीएमसी ने पूरा किया अपना वादा? समय मुंबई करेगा पड़ताल. मानसून वॉच में देखिए नाला सफाई का सच, सिर्फ समय मुंबई. सुवर्ण स्पर्श, समस्या अनेक उपाय एक. मी प्रत्येक वेळेला हा विचार करतो की माझा सिनेमा हा मी केला 4 इडियट केला, मग कुटुंब येईल,
मग 4 इडियट आणि कुटुंबामध्ये काहीतरी फरक पाहिजे ऍज अ कॅरेक्टर, ऍज अ ऍक्टर. आणि म्हणजे 2010ला माझे एका महिन्यात की काहीतरी 4 सिनेमे आले काहीतरी एप्रिलमध्ये. उप्पावी आला, इरादा पक्का आला, 100 विश्रांतीला, लालबाग परळ आला. पण म्हणजे मला त्यावेळेला खूप वाईट वाटत होतं की यार म्हणजे चांगले सिनेमे आहेत 4ही, पण ते एकाच वेळेला येऊन जातात. पण आनंद हा वाटत होता की तुम्ही 4 पिक्चर लावा, त्या 4हीमध्ये सिद्धार्थ जाधव वेगळा आहे, ऍज अ ऍक्टर म्हणून तो वेगळा आहे. मला वाटत होतं की प्रत्येक सिनेमा वेगळ्या पद्धतीने आला असता आणखीन गेला असता. स्पीड ब्रेकर लोकांनी उचलून धरला, म्हणजे त्याची पारितोषिके मिळाली, ते सगळे क्रेडिट महेश मांजरेकरांचं, माझं काहीच नाही. उप्पाव्यासारखा माझं पहिली सोलो लीड वाली फिल्म आली मराठीत जी तुफान चालली. 100 विश्रांतीसारखा सिनेमा आला, इरादा पक्कासारखा एक वेगळा रोमॅन्टिक लुकवाला सिनेमा आला. त्यावेळेला मला खूप बरं वाटतं की महिन्याला 3 पिक्चर करण्यापेक्षा ना महिन्याला 1 करू किंवा महिन्यात काय करू नको, पुढच्या महिन्यात करू, पण आपला जो सिनेमा असेल ना तो या सिद्धार्थ सिनेमा येतो, काहीतरी वेगळा असणार हे व्हावं. विनोदी असला तरी तर मी चौकट नाही, विनोदी काम आयुष्यभर करणार. हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी विनोदी काम सोडणार नाही, आयुष्यभर सोडणार. कारण आनंद आहे त्यातून. लोक आताही आपले कॅमेरामॅन चालू आहे ना, म्हणजे एक आनंद ते कुठेतरी रिलेट करतात. पण ऍक्टर म्हणून स्वतःला आजवण्यासाठी वेगवेगळी कामं करण्याचा प्रयत्न करणार आणि ती करत होता. नक्कीच. तुम्ही शिवाची बैल जोड आणि तुझ्याच घराकडं पापडवाले बंगानाले असे 56 घरं विकत घे मी. जास्त होत आहे 55. मला तर तुझ्या थोडंसं मागच्या आयुष्यात जायचंय. खरं तर फार वाईट सुद्धा आठवणी आहेत, मला चांगलं माहिती आहे. पण तरी सुद्धा लोकांना आवडेल ऐकायला की एका सर्वसामान्य ठिकाणाहून आलेला मुलगा आज सुपरस्टार पदापर्यंत पोहोचलाय. नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आज महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे. आणि कारण एवढ्यासाठीच आहे की त्याच्यातून एक प्रेरणा मिळेल, त्यातून एक स्फूर्ती असेल. जर नवीन अपकमिंग पिढी हा कार्यक्रम पाहत असतील, आता अपकमिंग येणारं जे टॅलेंट आहे ते जर हे सगळं पाहत असतील, कारण त्यांना फास्ट फूड हवं असतं, त्यांना आल्यानंतर पटकन सुपरस्टार व्हायचं असतं, पण ह्या ज्या काही खस्ता खाव्या लागतात त्या माहिती नसतात. त्यामुळे तुझ्या तोंडून जर त्या ऐकायला मिळाल्या आम्हाला तर निश्चितपणाने त्यांना प्रेरणादायी होईल. नाही म्हणजे मला एवढं सांगायचं की प्रत्येकाला आपला स्ट्रगल खूप मोठा वाटतो. माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी खूप खस्ता खाल्ल्यात आणि ते आज म्हणजे अमिताभ बच्चन पासून खूप खूप मोठे कलाकार आहेत ज्यांना पहिल्या त्यांचा आवाज नाकारला जातो, त्यांना पहिल्या सिनेमाला घेतलं जात नाही. तर त्याच्या मनाने आपला स्ट्रगल खूप छोटा आहे, म्हणजे ते एवढा मोठा नाहीये, पण प्रत्येकाला तो खूप मोठा वाटत असतो. म्हणजे माझी बॅक स्टोरी किंवा मी कुठून आलोय हे सगळ्यांना माहितीच आहे, किंवा बाबा बीएमसीत जॉबला होते किंवा मी शिवडीला झोपडपट्टीत राहायचो किंवा. पण मला म्हणायचं तो जो आपलेपणा आहे ना तो तिथून म्हणजे 12 वर्ष त्या ठिकाणी काढली शिवडीला, तिथून मिळाल्यासारखं आहे. म्हणजे कदाचित ते मिळालं नसतं तर आज मी सिद्धू इथे बसून तुमच्यावर इंटरव्ह्यू करत बसलो नसतो किंवा मला त्या गोष्टीचं एवढं महत्व आलं नसतं असं मला वाटतं. की म्हणून ज्यांना मिळालं नाही ते काय असं नाही, प्रत्येकाचं स्ट्रगल आहे. मला नशिबाने खूप चांगली माणसं मिळाली आणि सर्वात जास्त म्हणजे फॅमिली मिळाली. म्हणजे एखादा मुलगा असा दिसणारा सो कॉल्ड म्हणजे जो लुक वाईज इम्प्रेसिव्ह नाहीये, टॅलेंट वाईज आहे, आपलं पोरगा काय काय करत असतो त्यामुळे, पण तो लुक वाईज इम्प्रेसिव्हच नाहीये. तो मुलगा जेव्हा विचार करतो की नाही ना मला ऍक्टर आणि मला ऍक्टिंगच करायचं वगैरे, तर नेहमीच म्हणजे कसं असतं, म्हणजे मी हा विचार करत असतो की आयुष्यातली 15 वर्ष 20 वर्ष आपण शिक्षणात घालवतो. टीवाय होईपर्यंत आपण समजा 20 वर्षाचे 21 वर्षाचे असू, त्याच्यानंतर पुढचे 4-5 वर्ष आपण नोकरी शोधण्यात घालवतो, सेटल होण्यात घालवतो. म्हणजे आपल्या आयुष्यातली 25-30 वर्ष आपल्या एवढं आपल्याला सांभाळतात. त्यानंतर आपली जबाबदारी असते की आता त्यांना तरी आपण सांभाळूया. पण ह्या म्हणजे माझी सिच्युएशन अशी होती की मी 20-22 वर्षापर्यंत ते शोधतोय आणि तरी माझी फॅमिली माझ्या बरोबर होती. म्हणजे आपल्या आईची अपेक्षा असते की ऍटलिस्ट त्यांची अपेक्षा म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य असतं की आपण सेटल होऊन आता त्यांना आमच्याकडे खस्ता खाल्ल्यात ना, आता 5,000 आराम करा, आम्ही तुम्हाला सांभाळतो असं असतं.
पण माझी फॅमिली ही माझ्या मागे असे कणखर होते की तेव्हा बिंदास कर, काय करायचं. मला भाऊ जेव्हा डॉक्टर लवीस जातो तो जेव्हा रिपोर्टर होता, कॉलेज रिपोर्टर होता. मी जेव्हा रुपारेला ऍडमिशन घेतलं, तो एक किस्सा आहे. 10वीला मी पास झालो. मला असं होतं म्हणजे बोर्डात येण्यासारखं पास झालो. मला इंग्लिशचा पेपर काहीतरी खूप कठीण गेलेला, मला प्रचंड कठीण गेलेला. घरी येऊन सांगितलं पप्पा आहे बघा इंग्लिशचा पेपर कठीण गेलाय, नापास झालो तर प्लीज ओरडू नका. बरे आत्महत्या हे कधी डोक्यात येणार नाही माझ्या, कारण मी माझ्या फॅमिलीला खूप मानतो. आणि मला असं वाटतं की आपण असं काही स्टँड घ्यायच्या अगोदर जरा फॅमिलीचा विचार करावा की त्यांनी आपल्याला काय काय केलंय. ते आमच्याकडे क्लिअर होतं की पप्पा बघा नंतर ओरडू नका प्लीज. आणि झालो त्या इंग्लिशमध्ये कसा पास झालो. पण 10वी चांगले मार्क मिळाले आणि त्यापासून कुठेतरी एक म्हणजे म्युन्सिपाल्टीचं म्हणशील तर 1ली ते 4थी म्युन्सिपाल्टी, त्यानंतर 5वी ते 10वी हायस्कूल जिथे टाय फुल. म्युन्सिपाल्टीत काय आहे ना तीच काके बँक दुसऱ्या दिवशी त्याच्याशिवाय तिथे विचारतात नाही विचारतात. आम्हाला पाव मिळायचे, पाव माहिती तुला पाव वाटायचे. मी संध्याकाळी शाळा संपते ना पावणे, कडक पाव नाही सगळ्यांना नरम पाव जो वाटणार असतो त्याला कडक पाव वीसचे ते आम्ही वाटायचो म्हणजे मॉनिटरनं वर्गातले. मग कडक पाव आम्ही घ्यायचो, खूप मारामारी केलं त्याच्यावरून. तर तिथून हायस्कूल, मग हायस्कूलला आल्यावर कळलं गॅदरिंग काय असतं किंवा इथं नाटक बिटक होतं रे. इथं कोणतरी आमचे भेंडे सर नावाचे एक सर होते, ते मी सरस्वती हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी केलं नायगावच्या हिंदावताच्या इथे. तिकडे ते भेंडे सर यायचे आणि ते प्रत्येक वर्गाचं नाटक बसवायचे. मग तिथून खरी सुरुवात झाली. हे ऍक्टिंग बिक्टिंग आहे ना की तिथे काहीतरी आपण करूया ना, गॅदरिंग मध्ये नाचायला असतं, मग तिकडे खाऊ मिळतो वगैरे असं ना ते होतं. आमच्या शाळेत खूप म्हणजे सरस्वती हायस्कूलमध्ये खूप काही प्रकार व्हायचे. म्हणजे जत्रा व्हायची काहीतरी, काय विज्ञान जत्रा, मग बरंच काय व्हायचं. मी तिथे टाळ वाजवायचो, भजनाला खूप ऍक्टिव्हिटी, मी बेल द्यायचो शाळेची, सुटली टांग हे सगळं करायचो की ना ते शिक्षण. मग त्याच्यानंतर ठरलं की आता कुठेतरी बालनाट्य शिबिर जॉईन केलं होतं की इंटरेस्ट निर्माण झाला. दादा म्हणाला की जर तुला थिएटर करायचंय तर ऍटलीस्ट याचं नॉलेज तरी पाहिजे. असं कसं जाऊन कोण करणार की तू तर चांगलं करतो, स्टेजवर एकदम बिंदास्त वगैरे राहतोस, पण ते काहीतरी माहिती पाहिजे ना. मग एक अभिनय साधना नावाचं प्रकाश भाऊ देसाईंचं बालनाट्य शिबिर जॉईन केलं होतं आम्ही. मग तिथून एक आमचं पण नाटक नावाचं बालनाट्य केलं, असं सगळं केलंय. परत कॉलेज पाहिजे, चांगलं कॉलेज पाहिजे. मग कुठे जायचं, रुईया. मला रुईया पाहिजे असं माझं ठरलेलं होतं, कारण माझे सगळे मित्र कोण MD रुईया. मला नाटक करायचं हे ठरलं होतं 10वी येईपर्यंत ना. या सपोर्टमुळे सगळं की चला परत करतो ना आपण, कारण दादा तेव्हा कॉलेज रिपोर्टर होता आणि तो ह्या इंटर कॉलेज कॉम्पिटिशनचे साहिल जोशी, उमेश कुमार, दादा हे सगळे एकत्र होते तेव्हा. आणि ते सगळे 6 दिनांक नावाचा पेपर होता, त्यात ते लिहायचे. दादा महानगरमध्ये लिहायचा. हे सगळं त्यामुळे त्यांना नॉलेज होतं की कुठल्या कॉलेजला घेतलं असं तुला ऍटलिस्ट यात फायदा होईल. आणि रुपारेल तर माझ्या गावीही नव्हतं, म्हणजे रुपारेलचा मी फॉर्मही आणला नव्हता. MD आणलेला, रुईया आणलेला. रुईयाला मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर MD हे फिक्स होतं. माझा एक मित्र आहे संतोष वाझे, त्याने काहीतरी MDला सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि त्या रुपारेलचा एक आर्ट्सचा फॉर्म होता त्याकडे पडलेला. तर तो बोला तू भरून टाक ना. मी घरी सांगितलं मला रुईयाला जायचं, मला माहित नाही. आणि रुईया तर नाट्यवलय आणि त्यांची खूप तेव्हा इंटर कॉलेजमध्ये खूप गाजावाजा होता. जर प्रॉपर कॉलेज मिळालं तर तुला एक काहीतरी शिडी मिळू शकते ना. नक्कीच. तर मग पप्पा मग ते काय रुईया कॉलेजला फॉर्म नाही भरला आणि रुपारेलला काही पहिल्या लिस्टलाच नाव लागलं. तर पप्पा म्हणाले रुपारेलला जा ना तू, रुपारेलला काय प्रॉब्लेम आहे, रुपारेल चांगलं कॉलेज आहे, एवढं नावाजलेलं आहे. मला तेव्हा काय माहिती, मला रुईया असंच दिसत होतं, रुईया. मग दादा म्हणाला रुईया घे, जर आपण कॅन्सल करून रुपारेलला लागलो तर रुपारेल घे, कॅन्सल करून रुईयामध्ये आपण बघू सेकंड लिस्टला. पण सेकंड लिस्टला नाही, थर्ड लिस्टला नाही, मी रुपारेल घेतला. आणि मी तेव्हा खूप मला चांगला वाटतं, मी रडत होतो. पप्पांना सांगितलं पप्पा तुम्ही असं बोलू, तुम्ही माझं करिअर बरबाद करताय, लक्षात ठेवा वगैरे. असं तर एक असतं ना अल्लड आणि जरा इमॅच्युअर्ड असतात लोक, ज्यांना तुम्ही माझं करिअर असा तो, कारण तोपर्यंत शाळेत बियत नाव ना, अरे मस्त करतो वगैरे. जरा आपण एका ठिकाणी असे जरा हिरो होतो ना मग. पण ते रुपारेलला गेलो आणि म्हणजे नशीब एवढं बोलवत तर की मी रुपारेलला जाणंच करेक्ट होतं. कारण रुपारेलचा जो क्राऊड होता की रुपारेलची जी आमची सगळी मित्रमंडळी होती, म्हणजे उमेश कामत, साहिल जोशी त्या होते. साहिल जोशीला आता मित्र होता, तो बोलला रुपारेलला जा. तिकडे मग सचित पाटील मोनो ऍक्टिंग स्पर्धेला काहीतरी जज होते, मग एकांकिका. म्हणा तो रुपारेलचा एक चांगला म्हणजे मला एक बेस मिळाला रुपारेल कॉलेज नावाचा
जिथे मला स्वतः टॅलेंट दाखवायला मिळालं, त्या ग्रुपमध्ये इन व्हायला मिळालं आणि रुपारेलमुळे एकांकिका ह्या करत तू कुठेतरी हे करायला मिळालं. पण हे सगळं करताना माझी फॅमिली माझ्याबरोबर अशी होती, तू ठरवतोस ना, तू करतोस ना. म्हणजे मला सांगायला आवडेल की ना, एक एकांकिका होती माझी, त्यात मी टक्कल केलं होतं. टक्कल म्हणजे टक्कल मी घरी पण सांगितलं होतं. दीपक रायाध्यक्ष आमचे दिग्दर्शक, त्याने सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे आणि ते आम्ही लगेच भारावून जातो ना. आणि त्यामध्ये नाटक चालू होतं, तुमचा मुलगा करतो काय. त्यात मला आयुष्यात पहिल्यांदा कमर्शियल नाटक आणि त्याचे पैसे, म्हणजे मी शिवाजी मंदिरला जायचो, जे बोर्ड असायचे रुपारेला जाताना मी बोर्ड बघायचो वेगवेगळ्या नाटकांच्या, विचार करत आपलं पण नाव काहीतरी लागलं पाहिजे ना बोर्डवर. आणि जेव्हा तुमचा मुलगा करतो काय तर लागलं ना, तेव्हा मी जायचो नेहमी, कारण मी बसनेच जायचो, तिथे प्लाझाला उतरायचो, तिकडून पुढे त्या मधल्या रोडने रुपारेला चालत जायचो. तर मी नेहमी शिवाजी मंदिरावर माझं नाव बघायचो, सिद्धार्थ जाधव, आणि जायचो. तर मला खूप ते बरं वाटायचं की यार आपलं नाव, आपलं कल्याणचा प्रकार मी टक्कल केलं होतं. बरं, माझ्या बाबांना भीती काय की ना, म्हणजे ह्याला काढतील नाटकातून, की टक्कल केलं, 5 वेगवेगळे रोल ना. तर माझे बाबा तिकडे कल्याणच्या प्रयोगाला आणि शिवाजीला मला सांगायचे नाही. माझे बाबा खूप हुशार, प्रयोगाला यायचे, तिकीट काढायचे, बसायचे, आणि मग ना इंटरव्ह्यू मध्ये ना सगळ्यांची रिएक्शन ऐकायची, कोण काय नाटकाबद्दल बोलतोय वगैरे. आणि संध्याकाळी मला घरी सांगायची की ते तुझं बरं नाही आलं, ते मजा नाही आली त्याच्यात, ते इकडे बघतो ते तुम्ही कधी आला, तो येऊन गेलो मी. तर ते विनय आपटेंना भेटले आणि त्यांना म्हणाले की त्याला प्लीज नाटकातून काढू नका, की त्याचं जरा आजीचं हे असं झालं म्हणून त्यांनी हे केलं. हे मला माहित नाही, मी घरी गेल्यावर मला कळलं. तर मी पप्पांना खूप ओरडलो की असं काय सांगायची गरज आहे. त्यांचं म्हणणं होतं यार तुला नाटकातून काढलं असतं. मग म्हणजे मी जे स्वप्न बघत होतो तेच स्वप्न माझी फॅमिली बघत होती माझ्या थ्रू, की तू कर, ते लोक तुला काय करायचं ना. म्हणजे माझी आई आजारी होती, मी दौऱ्यावर होतो, मला सांगितलं नाही कोणी. त्याला वाटेल की ना त्याला तो येईल तिकडून आणि मग हे होईल. म्हणजे तुम्ही पॅडीला विचारा, जेव्हा दौऱ्यावर जायचो ना तेव्हा आई बाबा मला घेऊन यायचे, दोघे एकत्र गाडी सोडायची आणि पॅडा सांगायचे जरा सांभाळायला. म्हणजे सहलीला चाललोय का, एवढे माझ्या बाजूने होते, ते माझ्या बरोबर होते. दुसऱ्या टाकीनं मी विकेट गाडीनं तुला जिंकून देईन. मलिंगा आला हो यॉर्कर टाकाया, मलिंगा आला हो यॉर्कर टाकाया.